रामकृष्णारी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे. आता बघा आपल्याकडे नागिन उतराय आलेले आहेत. तुमचा पत्ता सांगा, कुठून आला? नायगाव नायगाव म्हणतो. हां, नायगावहून आले. नायगाव पेठ. नायगाव पेठून आले तर हं. नायगाव पेठून आलेलं. आता आज तिसरा दिवस आहे. हा तिसरा. आज तिसरा दिवस आहे. तर बघा पहिल्या दिवशी काय होतंय, बारीक फुटकोळ्या होत्या. हा, तर आज बघा तिसरा दिवस आहे, सगळी नागिन बाहेर आलेली आहे. हा. इथे बघा बघा सगळे म्हणजे असे फोडे येतात, असे बाहेर आली म्हणलं की फोडे येतात आणि इथं जखम होऊन ते सगळे फुटून आता जखम होऊन ते पू बाहेर पडून भाजल्यासारखं असा त्रास होत असतो. आणि आग असते एक विशिष्ट प्रकारची. म्हणजे जर ह्या रोगाचं कसं आहे, पहिलं कांजण्या, गोवर, देवी असा त्वचा रोग जर नाही झाला तर त्या माणसाला जास्त असा त्रास होतो. या अशा फुटकुळ्या येतात जास्त. आणि तसा जर काही रोग झालेला असला, गौर, कांजण्या वगैरे, कावीळ, तर त्या टायमाला ह्याची आग थोडी झाली असते, उष्णता त्याच्यातली निघून गेली असते. तर आता ह्याच्यातून 2-3 दिवसामध्ये आपल्याला सगळे ह्याच्यातले पाणी निघून जखम राहून आपलं एक साधारण तुम्ही लोणी जरी हळद जरी लावली तरी मऊ पडतं. आता आपण जागेवर थांबलेले आहे नागिन. आज तिसरा दिवस आहे. तर अशी जर जास्त नागिन झाली तर हिला परत आपण अमावस्या दिवशी किंवा शनिवारी परत एकदा उतरावी लागते. कारण एक मध्ये पण असं चुनचुन राहतं. तर हे असं आहे बघा, ह्यांनी पण झालती, ह्यांना मला पण झाली होती. ह्यांना बी झाली होती. ती ह्यांना सांगितलं, ते ह्यांच्या बी पोटाला झालेली होती. तर असे नागिनीचा जर पेशंट असला आसपास इथं कुंजरवाडीपाशी, तर तुम्ही पण फोन करून येऊ शकता. मी नंबर टाकणार आहे. ह्यासाठी व्हिडिओ बनवतो की नागिनीचं काय उतरायला लवकर माणूस गावात नाही, जास्त झाल्यानंतर ही अशी माणसाला त्रास होतो आणि आग होते. तर असं आता मामा तुमचं किती झालं दुखायचं कमी? हा बरेच कमी झालं. हां, आता दुखायचं बघा, एवढी जखम असताना सध्या म्हणजे दुखत नाही आता. हं. आता जे बघा, चुनचुन होत होती ना ते कमी झाली फार. हां, चुनचुन होती ती पार कमी झाली. पण आता एवढी जखम आहे तरी हां. दुखायचं म्हणजे क्लिअर बंद झालेलं हा, आहे. हा. आता म्हणजे दुखत जे कुठलं दुखतं तर त्या फोडामध्ये एक पू झालेला असतो. हा, तर ते दुखत. ती पू दुखतून पू आता ते फुटून जखम राहायला 10-15 दिवस जाते आता, म्हणजे ती कोरडी पडायला. तर ह्याच्यातलं एक असा विशेष प्रकार असतं की ती हाडापर्यंत जखम असते आणि हाडापाशी एक उष्णता असते त्या हाडाला चिटकून राहिलेली. आणि ती काही कारणानं असे नागिनीच्या रूपामध्ये बाहेर येते. आणि बाहेर आल्यानंतर ही असा त्रास होतो. आणि हे नागिन व्हायचं म्हणजे एकतर मानाला तरी होती, नाहीतर अशी तर कंबराला होते. तर ह्याची नागिनीचं म्हणजे आजार म्हणजे असं कंबराला जर झाला, मानाला झाला, तर ती आडा म्हणजे असं गोल फिरते. जेवढं होईल तेवढं असं गोल फिरायचे. आता ही बघा इथून मागून आलेले, इकडून आली ना अशी इकडं चाललेली, अशी गळ्याला मोहरी कंठाच्या मोहरी आलती, इकडं आलती, म्हणजे अर्धा याडा टाकला होता. हा. आणि तिने जरा लवकर कळालं नसल्याच्या अवघानं उतरायला आपल्याला थोडा टाईम लागला, त्याच्यामुळे जरा त्रास झाला. तर थोडे जर कधी माणसानं 2 फुटकुळ्या 4 फुटकुळ्या आल्या जर तिथं झेंडू लावल्यासारखं जर चुनचुन करत असलं तर जाणकार माणसाला दाखवून तुम्ही नागिन आहे का ही चेक करून नागिनीचं तुम्ही उपचार, औषध, उतरून काही पण असं घेऊन तुम्ही त्याच्यापासून बचाव करू शकतात. कारण घाण राहायचं नाही. की माणूस काय म्हणतं की किडा रंगाळला असेल, पाण्याची अलर्जी असेल, काय झालं असेल, तसं त्याच्यातलं काही नसतं. ते एक नागिनीचा प्रकार असतो. म्हणून नागिनीच्या प्रकारामध्ये तेवढं लक्ष करायचं. फोड जर आले 2 तर सुरुवातीला अशी आग होती, एक बारीक वाढत जाते आग, आणि त्याच्यामुळे हे असं वाढत जातं. चालतंय. आता मामा आता आग बऱ्यापैकी कमी झाली ना? हो कमी झाली. हां, बघा आता आग कमी झाली. आणि ह्यांच्या बी पोटाला झालेली होती इथं फुफ्फुसाच्या बराबरीनं. आता महिना झालं, आता ते क्लिअर येतं. हा, तिला- त्यांनीच ह्यांना सांगितलं. हा, सांगितलं. तुम्ही ह्यांना बघितलं का? हो, मी बघितलं. नाही म्हणजे नागिनीचं झालेलं कसं कळालं हे लवकर? नाही नाही. मी दाखवायसाठी आलतो इथे दाखवायसाठी तुमच्याकडे. आलतो आम्ही. हां, कारण का माहिती नव्हती, म्हणलं आता म्हणलं बघून ते यावं, म्हणलं काय येते म्हणे. हे म्हणल्याच्या नंतर मग घेऊन आलो त्यांना. हां. आता बघा ही वेळ आपल्याला सुरुवातीला पहिल्या दिवशी दाखवायला आलते. दाखविल्यानंतर आपण लगेच उतरली. आज तिसऱ्या दिवस यांचं क्लिअर झालं. हं. आता आपलं काय ह्याचं म्हणजे आजाराचं काय भ्यायची गरज नाही. ह्याच्यातला पूर्ण गेला आणि फक्त घाबरून जातं माणूस कुठल्या जरी आजारासाठी. कसं झालं की काय जास्त दिसतं माहीत नसलेलं नवीन माणसाला, तसं काही नसतं. ह्याचे शेवट मी असे लिंबा एवढ्या फोडा एवढ्यापर्यंत उतरलेले, लिंबावणे अंडीवणे. तर त्या माणसाला तर भरपूर त्रास होतो, जास्त दुखतं. तर एवढे फोड येते, त्याला काही घाबरायचं नसतं. उतरणार जर असला तर ती बी क्लिअर होत असतं. तर एवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी माऊली.